मालवणच्या वीज पुरवठ्यातील समस्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी येथील वीज कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। वीज वितरण कार्यालयात गेल्यानंतर उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला। वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नसल्यानं आज मालवण शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक घरं 2 ते 3 दिवस अंधारातच राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। वीज वितरण कंपनीकडे एकच ठेकेदार एजन्सी असल्यानं त्याच्यावर कामाची मर्यादा येत असल्यानं आणि 2 एजन्सी तालुक्यासाठी नियुक्त करणं आवश्यक असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं। आमदार नाईक यांनी शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून खड्या शब्दामध्ये मालवणसाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे। त्यामध्ये कोणीही कामचुकारपणा करू नये। तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी तुमची नियुक्ती असून तुमच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहा असं सांगितलंय। ऐकूया। 8 दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी लाईटचे 2-2 दिवस बंद होते आणि त्यासाठी खरं तर आढावा पावसाळ्यात घेतला पाहिजे होता आणि अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता रत्नागिरी यांच्याशी फोनवर चर्चा केली। जे अपुरं सामान आहे ते अपुरं सामान त्यांनी 2 दिवसात देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरचे गँग आहे ते आणि 2 गँग वाढवण्याचं मान्य केलेलं आहे आणि या संदर्भात परत 2 दिवसांनी आढावा घेणार आहोत आणि मालवणची येणाऱ्या पावसामध्ये वादळं होणारी अपेक्षित आहेत आणि ही अपेक्षित असून कामं सुस्थित राहिली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी सगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आमचं लक्ष असणार आहे। त्याचबरोबर देवबाग, तारकर्ली, वायरी या भागात पर्यटनाच्या जास्त संख्या होते आहेत आणि त्यामुळे तिथे पण आता 3 ट्रान्सफॉर्मर आणि मालवण शहरामध्ये 4 ट्रान्सफॉर्मर जी अपेक्षित मागणी आहे ती अपेक्षित मागणी सुद्धा मुख्य अभियंत्यांना दाखवलेली आहे आणि ते पण आपण लवकरात लवकर करून घेऊ। वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सचिन मेहत्रे, उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील, सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ, अमित तारापुरे, सुनील शिंदे, अर्जुन मिसे तसंच अधिकारी उपस्थित होते। यानंतर आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार वर्षा झालटे यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी तहसीलदारांना शाळकरी मुलांचे दाखले जलद गतीनं पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या। यावेळी तहसीलदार यांनी शाळांच्या मुलांचे दाखले मिळण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना आणि भविष्यात खास शिबिरांचंही नियोजन करण्यात येईल असं सांगितलं। आपत्कालीन परिस्थिती तालुक्यात आवश्यक असणारी उपाययोजनांची माहिती घेत काही सूचनाही आमदारांनी केल्यात। तसंच शेतकरी नुकसानीबाबत तातडीनं कार्यवाही करावी असंही सांगितलंय। यावेळी माजी जिल्हा प्रमुख माई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, शहर प्रमुख बाबी जोगी, यशवंत गावकर, उमेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, भाई कासवकर, प्रसाद आडवणकर, दीपक देसाई, उमेश चव्हाण, बाबू कांदळकर, तपस्वी मयेकर, किशोर गावकर, मोहन मराळ, सन्मेश परब, राहुल जाधव, इरफान शेख, फारुख मुकादम, स्वप्नील आचरेकर, दीपा शिंदे तसंच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण।